नमस्कार मंडळी, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर ही आहे बघा आजची सोमवारची पूजा। आणि आज सोमवारच्या पूजेमध्ये आपण सोमवारची रांगोळी त्याचसोबत स्वामी समर्थांची रांगोळ्या काढलेल्या आहेत। तर आज सोमवार असल्यामुळे आपण महादेवाची पिंड आणि महामृत्युंजय यंत्र म्हणजे शंकर भगवान यांचं आसन असलेलं महामृत्युंजय यंत्र यावरती लघुरुद्र घेतलेला आहे। तर लघुरुद्र म्हणजे काय तर महादेव शंकर भगवान यांची अति उच्च कोटीतली सेवा मानली जाते रुद्रपठण। म्हणजे रुद्रपठण करण्यासाठी किमान 1 ते 1.5 तास लागतो। पण काही वेळेस काही कामाअभावी किंवा वेळेअभावी आपल्याला रुद्रपठण पूर्ण जमत नसेल तर आपण लघुरुद्र जरी केलं तरीही तितकीच त्याला फलश्रुती मिळते बरं का। तर आता आपण थोडक्यात रुद्रपठणविषयी जाणून घेऊया। तर ज्यांच्या घरी व्यसनाधीन माणसं आहेत किंवा घरातली मुलं फार चिडचिड करतायत, ऐकत नाही आहेत किंवा त्यांच्या शिक्षणात प्रगती होत नाही आहे किंवा कॅन्सरसारखे गंभीर आजार देव न करो ज्यांच्या घरात आहेत तर त्यांच्यासाठी रुद्रपठण ही सेवा दिली जाते। त्याचबरोबर घरातली प्रगती काही कारणाने थांबली असेल, होत नसेल तर त्यांना देखील केंद्रातून रुद्रपठणची सेवा दिली जाते। बऱ्यापैकी 108 रुद्र करण्यासाठी सांगितलं जातं। तर रुद्रपठणमध्ये पूर्ण शंकर भगवान यांची नमक चमक ही सेवा आहे। आता नमक चमक हे पूर्ण नमक विभाग चमक विभाग हे आपली नित्यसेवा आहे त्यामध्ये आहेत। त्याच्या अगोदर शिवमहिम येतं, 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र येतं, शिवाष्टोत्तर नामावली येते, कालभैरव अष्टकम येतं आणि त्याचबरोबर शंकर भगवानांच्या डाव्या बाजूला माता पार्वती विराजमान आहेत म्हणून श्रीसुक्तम आणि फलश्रुती देखील येते। त्याचबरोबर रामरक्षामधील 9 श्लोक घेतले जातात आणि ह्या सगळ्यांच्या अगोदर अथर्वशीष घेतलं जातं। म्हणजे अथर्वशीषनी ही सेवा चालू केली जाते। तर महामृत्युंजय यंत्र जे शंकर भगवान यांचं आसन आहे आणि आपली महादेवाची पिंड यावरती गळती लावून हे रुद्रपठण चालू केलं जातं। तर ही सगळी सेवा आता ह्याचा आपण डिटेल व्हिडिओ लवकरच करणार आहोत। पण आज मी लघुरुद्र केला तर त्याविषयी मला माहिती सांगायची होती। जे आपले व्ह्यूवर्स आहेत, जे सेवेकरी आहेत, जे इच्छुक आहेत सोमवारची सेवा जाणून घेण्यासाठी, त्यांच्यासाठी ही थोडक्यात माहिती मी आज घेऊन आलेली आहे। तर रुद्रपठणविषयी आपण मोठा व्हिडिओ करूयातच। तर हे पूर्ण रुद्रपठण असतं, ह्याच्यात काही राहिलं असेल तर आपण आणखीन त्याचं रिव्हिजन करूयातच बरं का लवकरच। पण लघुरुद्रमध्ये आपलं जे महामृत्युंजय यंत्र असतं आणि त्याचबरोबर महादेवाची पिंड जी असते त्यावरती गळती लावून शिवमहिम स्तोत्र, त्याचबरोबर 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र, शिवाष्टोत्तर नामावली आणि श्रीसुक्तम आणि फलश्रुती इतकाच अभिषेक केला जातो। याला फक्त 15 ते 20 मिनटं लागतात बरं का। तर हा जरी तुम्ही रोजच्या रोज केला, नाही जमला तर किमान सोमवार रविवार जे महादेवाचे वार आहेत, आता रविवार खंडोबाचं येतात पण खंडोबा हे शंकर भगवान यांचेच रूप आहेत म्हणून रविवारी देखील केला तरी चालतो। त्याचबरोबर महिन्यातली जी शिवरात्र येते अमावस्येच्या आदल्या दिवशी, त्या शिवरात्री दिवशी असे महादेवाचे वार नेमून दिलेले आहेत, त्यावेळी तुम्ही किमान लघुरुद्र तरी करावा। त्याने ना तुमच्या घरापर्यंत कोणतीही नकारात्मक शक्ती, नकारात्मक ऊर्जा आणि त्याचबरोबर कोणतेही रोग पोहोचत नाहीत। कारण हे अभिषेक केलेलं जे तीर्थ असतं त्या तीर्थाचं फार महत्त्व आहे आणि ह्या तीर्थाविषयी भरपूर काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत। तर असं हे तीर्थ प्राशन केल्याने त्याची प्रचिती येतेच येते। तर जे मोठे मोठे आजार आहेत ना ते अगदी मी पाहिलेले आहेत, कॅन्सरग्रस्त लोकसुद्धा अगदी व्यवस्थित बरे झालेले आहेत रुद्रपठण करून, रुद्रपठणाचा तीर्थ घेऊन। आता त्याचबरोबर त्यांनी औषधोपचार देखील घेतलेले आहेत, नाही असं नाही, पण रुद्रपठणाचं फार महत्त्व आहे, त्याच्या तीर्थाचं फार महत्त्व आहे। हे लघुरुद्र केल्यानंतर
घरातल्या सर्वांनी ते तीर्थप्राशन करायचं आहे आणि आपण जी फरशी पुसणार आहे त्यामध्ये त्याचे 4 थेंब टाकायचे आहेत आणि आपली जी वास्तू आहे किंवा आपली जी जागा आहे त्या जागेमध्ये घरात सगळीकडं ते तीर्थ शिंपडायचं आहे. त्याने फार चांगली प्रचिती येते, सकारात्मक ऊर्जा घरात येते, मुलांची छान प्रगती होती. चिडचिडेपणा जर मुलांमध्ये असेल तर तो देखील कमी होतो आणि वारंवार जर घरातली लोक व्यसनं करत असतील तर ते देखील आटोक्यात येतात. त्यामुळं महामृत्युंजय यंत्र आणि महादेव शंकर भगवान महादेव यांच्यावरचं जे लघुरुद्राचं तीर्थ असतं तर त्याचं भरपूर असं महत्त्व आहे. असं लघुरुद्र आज मी केलेला आहे. तर मी केलेला आहे म्हणण्यापेक्षा महाराजांनी तो करून घेतलेला आहे. तर ही माझी आजची सेवा आहे. म्हटलं जरी कोणाला त्याचा थोडाफार जरी उपयोग झाला तर त्यांच्यासाठी ही लघुरुद्राची सेवा आज सांगितलेली आहे. कमीत कमी वेळ लागतो, अगदी 5 मिनटात ते 10 मिनटात ही सेवा होते आणि वारंवार करण्याने, वारंवार पठण करण्याने सगळे स्तोत्रमंत्र पाठ होऊन जातात बरं का, आणि त्याला वेळही लागत नाही. त्यामुळे जमत असेल तर पूर्ण रुद्रपठण करा. ह्याची पूर्ण माहिती आपल्या नित्यसेवे पुस्तकामध्ये आहेच. नाही जमलं तर किमान लघुरुद्र तरी करा. तर अभिषेक झाल्यानंतर महादेव भगवान यांना आपल्या जागेवरती स्थानपन्न करायचं आहे. तुम्ही पाहताल शंकर भगवान यांना आपण चौरंगावरती विराजमान करून खाली पांढरं वस्त्र ठेवलेलं आहे, म्हणजे अंथरलेलं आहे, आणि त्यांवरती आपण शंकर भगवान यांना आसनस्थ केलेलं आहे. बिल्वपत्र जमत असेल तर अवश्य व्हा, नसेल तर अक्षदा वाहिल्या तरीही चालतात बरं का. आणि डाव्या बाजूला माता पार्वती विराजमान आहेत म्हणून त्यांना हळदी कुंकुम आणि महत्त्वाचं आहे ते महादेव भगवान यांना भस्म लावणे. तर 3 ठिकाणी भस्म अवश्य लावा, त्याचं फार महत्त्व आहे. भस्म महिमा देखील आपल्या गुरुचरित्रामध्ये निघतो. तो अध्याय मी भावार्थ पठण केलेलं आहे, त्यामध्ये सांगितला होता. तर नंतर जे महामृत्युंजय यंत्र आहे ते देखील आपण चौरंगावरती पांढऱ्या वस्त्रावरती विराजमान केलेलं आहे आणि त्यांना आपण 108 मण्यांची रुद्राक्ष माळ अर्पण केलेली आहे. आणि त्याचबरोबर हळदी कुंकुम, नंतर भस्म आणि अक्षता, माता पार्वती यांना लाल फूल आणि शंकर भगवान यांना पांढरं फूल आपण वाहिलेलं आहे. अशी आपली लघुरुद्राची सेवा झालेली आहे. अतिशय सुंदर अशी सेवा झालेली आहे. जमत असेल ना तर श्रीयंत्रावर देखील बिल्वपत्र अवश्य अर्पण करा. तर श्रीयंत्र हे माता पार्वती म्हणजे आईसाहेबांचं आसन आहे, त्यामुळे श्रीयंत्रावर देखील बिल्वपत्र वाहिल्याचं खूप महान असं पुण्य आहे. नाही शक्य झालं तर काही हरकत नाही आणि काहीही फरक पडत नाही बरं का. पण सहज शक्य असेल तर सोमवारी तरी किमान श्रीयंत्रावर बिल्वपत्र अर्पण करावं. तर अशी ही आजची सेवा. धूपदीप नैवेद्य दाखवल्यानंतर आरत्या करून घेतल्या सर्व देवदेवतांच्या आणि आपली पूजा संपन्न झालेली आहे. थोडीफार माहिती जी मला सांगता आली ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि निरोप घेते नवीन व्हिडिओसाठी. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून कृतज्ञता, मनापासून धन्यवाद. तर चला तर मग नवीन व्हिडिओसोबत भेटू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.